ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 23. या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत संभ्रमाचा जन्मोद्धार. चला तर मग आजच्या या 23व्या अध्यायाला सुरुवात करूया. तर मंडळी, द्विजशर्माच्या त्या तिन्ही मुलांची कर्मकहाणी ऐकून सर्व श्रोत्यांचे मन हेलावून गेले. सूत यांनी एक वार आपली नजर त्या सर्वांवर टाकली. त्या प्रत्येक श्रोत्याच्या डोळ्यात त्यांना एकच प्रश्न दिसत होता, तो म्हणजे द्विजशर्माचा पुत्र संभ्रम आणि कन्या सुलक्षणा यांचे पुढे काय झाले. त्या नजरेत त्या प्रश्नाला उत्तर देत सूत सांगू लागले, श्रोते हो, आता ही कथा श्रवण करताना तुमची जशी भावविवश अवस्था झाली आहे ना, अगदी तशीच अवस्था लक्ष्मीदेवीची पण झाली. तिने तर नारायणांना प्रश्नही केला, प्रभू, मातेला जशी सर्व बालकेही समान असतात तशी तुम्हालाही सर्वजण सारखीच ना, मग तुम्ही त्यांचे प्राक्तन? नाही देवी, नाही. विधिलिखित हे कोणालाच चुकत नाही. आपल्या आपल्या गतजन्मीतील पाप पुण्यांच्या हिशोबाने त्याच्या वाट्याला जे सुखदुःख आले आहे ते प्रत्येक प्राण्याला भोगावेच लागते. पण जे माझे स्मरण करतात, मला शरण येतात, त्यांना ते दुःख, क्लेश, यातना भोगण्यासाठी लागणारे धैर्य, धाडस, मनोबल आणि माझ्या कृपेचे पाठबळ मी देतो. प्रिये, द्विजशर्माच्या घरी आलेल्या त्या नारायण विप्रकुमाराच्या माध्यमातून मी त्या दोन्ही जीवांचा अंती उद्धार हा करवलाच. आता तो मात्र कसा आणि कोणत्या प्रकारे ते मी सांगतो, ते तू ऐक. इकडे त्या दोन्ही बहीण भावापासून दूर गेलेला नारायण हा तीर्थयात्रा करत फिरत होता, पण त्याचे मन मात्र अजूनही त्या दोघांच्या चिंतेनेच व्यथित होते. नारायणाने काही अभ्यास केला, साधना केली, ईश्वर साधना केली आणि सुमारे 12 वर्षानंतर तो त्याच गावात परत आला. त्याच घराच्या अंगणात उभे राहून त्याने द्विजशर्माच्या मुलाला हाक मारली, संभ्रमा, अरे बाहेर ये, मी आलोय. ही हाक ऐकली मात्र आणि संभ्रम बाहेर आला. तो अंगणात येऊन पाहतो तो काय, दारात एक संन्यासी उभा होता. संभ्रम पुढे होऊन तो त्या संन्यासाला नमस्कार करायला खाली वाकणार, तोच संन्याशाने संभ्रमाला मिठी मारत विचारले, अरे संभ्रमा, तू मला ओळखले नाहीस का? अरे मी नारायण, तुमचा मानलेला भाऊ. ते शब्द ऐकले मात्र आणि दादा असे म्हणत भरल्या नेत्राने संभ्रम नारायणाच्या गळ्यात पडला. आसवांच्या अनेक थेंबागणिक त्यांनी आपली परिस्थिती, मातृपितृवियोगाचे दुःख, एकुलत्या एक बहिणीचे परागंदा होणे, अनाथ पोरकेपण हे सारे सांगितले आणि मनातल्या आजवर कोंडलेल्या दुःखाला अश्रुपुराची वाट मोकळी करून तो मोकळा झाला. नारायणाने त्याला शांत केले. आपण सुलक्षणेचा शोध घेऊ असे वचन दिले. आता मी तुझ्याबरोबर आहे, चिंता करू नकोस असे म्हणून त्याला धीर दिला. ताक विकून जीवन जगणारा संभ्रम हा रात्री फक्त दूध आणि 2-4 फळे खाऊनच गुजराण करीत असे. त्याने तोच दुधाचा लोटा आणि 4 फळे नारायणापुढे ठेवली. नारायण आणि संभ्रम यांनी त्याचेच 2 वाटे केले आणि एका वेगळ्याच तृप्तीने त्यांची पोटे भरली. कधी नव्हे तो संभ्रम लवकरच एका वेगळ्याच आधार आणि बंधू सहवासाने झोपी गेला. इकडे नारायणाला मात्र झोप येईना. संभ्रम आपल्या प्राक्तनाप्रमाणे ताक विकायचा धंदा करून चरितार्थ चालवतो आहे. बहीण परागंदा झाली म्हणजे ती पण कुठेतरी नारायणाची झोप त्या विधिलिखिताच्या प्रत्ययात उडाली. तो विचार करू लागला, काय करावे? ह्या दोघांचाही उद्धार करून आपण आपल्या उपकारकर्त्याच्या उपकारांची परतफेड केली तर? आणि दुसऱ्याच क्षणी नारायणाने मनोमन विचार केला की हरप्रयत्नाने आपण ह्या जीवांचा उद्धार करायचा. तो मनोनिश्चय पक्का झाला आणि मग त्याला झोप लागली. एक दिवस नारायण संभ्रमाला समजावीत म्हणाला, बाळा, आपल्या गतजन्मातल्या पापपुण्याईच्या हिशोबाने आपल्या कर्माप्रमाणेच आपल्याला या जन्मी सुखदुःख, मिलन, वियोग, गरिबी, श्रीमंती ही मिळत असते. तेव्हा मला असे वाटते की तू असा ताकाचा व्यवसाय करून जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या आत्मकल्याणाचा काहीतरी विचार कर. बघ, मी सांगतो तसे कर, तुझे नक्कीच कल्याण होईल. नारायणाचे ते कळकळीचे शब्द ऐकले मात्र आणि संभ्रमाने त्याच क्षणी नारायणास गुरु मानून त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे आत्मोद्धार करून घेण्याचा निश्चय केला. पुढे लवकरच अधिक मास आला. तेव्हा नारायणाने संभ्रमाला सांगितले, हे बघ, या अधिक महिन्यातील प्रत्येक स्नान, दान आणि पुण्यकर्माच्या मोबदल्यात मानवाला फार मोठे पुण्य मिळते. तेव्हा मला असे वाटते की तू या अधिकाच्या प्रारंभीच गोदानाचा संकल्प कर. काय? गोदान?
गुरु, गोदान म्हणजे गाय दान करायची असेच ना? इथे तर आता माझ्याकडे फक्त एकच गाय शिल्लक आहे. आता माझ्याकडे तर गाठीला पैसा अडका पण नाही. मग मी नवी गाय विकत घेणार कशी आणि दान तरी कशी करणार? संभ्रमाने विचारले. तेव्हा गुरु नारायण त्याला म्हणाले, संभ्रमा, त्याची चिंता तू त्या भगवान महाविष्णूंवर सोपव. पुरुषोत्तम भगवान हेच ह्या अधिक मासातले विशेष उपास्य दैवत आहेत. देव दयाळू आहे, कृपाळू आहे आणि कनवाळू आहे. तो तुला निश्चितच उपाशी ठेवणार नाही. तू फक्त एवढे कर म्हणजे बघ काय घडते ते. जशी आज्ञा असे म्हणत संभ्रमाने होकार दिला. पुढे लवकरच अधिकाचा महिना आला. पहिल्याच दिवशी संभ्रमाने नदीवर जाऊन स्नान केले. माता पिता आणि गुरु यांचे स्मरण करून सूर्यनारायणाला अर्घ्य दिले. घरी येऊन एकुलती एक जी दुभती गाय गोठ्यात शिल्लक राहिली होती त्या गायीचे पूजन करून त्याने दारी आलेल्या एका ब्राह्मणाला ती गाय दान देऊन टाकली. गाय दान दिल्यावर ज्या ब्राह्मणाला ती गाय दान दिली त्याने प्रसन्न होऊन आशीर्वादासह काही 4-5 फळे संभ्रमाला प्रसाद म्हणून दिली. नेमके त्याच दिवशी कुणा एका सज्जन दंपतीने नारायणाला घरी बोलावून त्याला डाळ तांदळाचा शिधा मिळाल्याने नारायण आणि संभ्रम यांचा भोजनाचा प्रश्न मात्र आपोआप सुटला. त्याची चिंता तो भगवान नारायणांवर सोड ह्या गुरुवचनाची साक्ष संभ्रमाला मिळाली. त्याचा गुरुवचनावरचा विश्वास थोडा जास्त घट्ट झाला. तिकडे नारद मुनींनी मात्र धावत जाऊन ब्रह्मदेवांना ही वार्ता दिली की तात कुणी एक संभ्रम नावाचा मनुष्य भूलोकी आपण त्याच्या भाळी लिहिलेले भाग्य बदलण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी एकुलती एक गाय दान करून ताक विक्रीचा धंदा बंद केला आहे. दुसरे दिवशी एका ब्राह्मणाचे रूप घेऊन ब्रह्मदेव 10 गायी घेऊन संभ्रमाकडे आले. एका गोदानाच्या मोबदल्यात त्याला 10 गायी देऊन गेले. उद्देश हा की विधिलिखित बदलू नये. पण संभ्रमाने त्या 10 गायी आपल्या गुरूंना दाखवून विचारले की काय करू? पुन्हा तोच सल्ला, गोदान कर. संभ्रमाने त्या गायी ब्राह्मणांना दान दिल्या. आता ब्रह्मदेवाने आणखी एका रूपाने येऊन त्या 10 गायीच्या गोदान पुण्याईमुळे संभ्रमाला 100 गायी दिल्या आणि संभ्रमाने गुरुवचनाचा आदर करत त्याही 100 गायी दान केल्या. अधिक महिन्यात एवढ्या गायी दान केल्याचे पुण्य संभ्रमाच्या पदरी पडत होते. तर तिकडे हा मुलगा ताक विकून जीवन जगेल हे ब्रह्मदेवाचे भाकीत खोटे ठरू पाहत होते. संभ्रम काही दूध, दही, ताक आणि विक्री याचा काहीच आणि कसलाच विचार करत नव्हता. तो प्रसंगी फळे खाऊन किंवा अधिक मासात उपास करून दिनक्रमणा करीत होता. ह्याना त्या रूपाने एकाच्या 10, 10च्या 100 गायी दान दिल्यावर ब्रह्मदेव आपले विधिलिखित खरे ठरवण्यासाठी 1000 गायी संभ्रमाला देण्यास तयार होईल या गुरुनारायणाचा कयास खरा ठरला. अधिकस्य अधिक फलम या न्यायाने हा संभ्रम तर ह्याही गायींचे दान करून बसला तर मात्र आपल्याला त्याला किती गायी द्याव्या लागतील? कारण आता संभ्रमाचे मन हे आसक्त नव्हे तर निरासक्त झाले आहे. त्याची निस्वार्थता, निस्पृहता वाढली आहे. तो गुरु आज्ञेसाठी आता काहीही करेल. त्यापेक्षा या अधिक मास गोदान पुण्याईचा भाग म्हणून जर आपण त्यालाच ब्रह्मलोकी आणून सुखी केले तर? असा विचार ब्रह्मदेवांच्या मनात आला मात्र आणि लगेच दुसरे दिवशी ब्रह्मदेवाने आपल्या दूतांना आज्ञा केली. संभ्रम आणि गुरु नारायण हे प्रातस्नान करीत असताना तिथे एक विमान आले. दूतांनी पुढे होऊन संभ्रमास ब्रह्मदेवाचे आमंत्रण निवेदन केले. गोदानाच्या पुण्यसंचयाने तुम्हाला ब्रह्मलोक प्राप्ती होत आहे. चला हे पहा, तुम्हाला न्यायला विमान आले आहे. संभ्रम तर या सर्व प्रकाराने आणखीनच चक्रावला. त्याला समजावीत गुरुनारायण म्हणाले, जा, तुझा असा उद्धार व्हावा हीच माझी इच्छा होती. गुरुनारायणाचे चरण वंदन करून मोठ्या कृतज्ञतेने आणि भरल्या नेत्रांनी संभ्रम त्या विमानात जाऊन बसला. पाहता पाहता विमान आकाशमार्गाने वरवर गेले. कर्तव्यपूर्तीचे आनंदाश्रू नारायणाच्या डोळ्यात उभे राहिले. आपल्या हातून आपल्या उपकार करणाऱ्या द्विजशर्माच्या एका संततीचा तरी उद्धार झाला याने नारायणाचा आनंद गगनात मावेना. त्याने भगवान पुरुषोत्तमाचे मनोमन आभार मानले आणि प्रार्थना केली, प्रभू अशीच कृपा करा आणि आपले पतितोद्धारक हे नाव सार्थ करा. अशी प्रार्थना नारायणांनी भगवान विष्णूंकडे केली आणि इथेच आपला अध्याय 23वा समाप्त झाला. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत उद्धार सुलोचनेचा. त्यामुळेच पुढील अध्याय पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.